आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र। याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे। अकोला जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं 195 पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाते। या पद भरती प्रक्रियेसाठी 1500 उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं। यापैकी तब्बल 536 उमेदवारांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय। दरम्यान उर्वरित 964 उमेदवारांनी पोलीस मुख्यालयात हजेरी लावली। जिल्हा पोलीस दलात भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात आले। जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी उमेदवारांच्या मुक्कामाची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस लॉनमध्ये राणी महल इथं निशुल्क व्यवस्था केली, तसंच उमेदवारांसाठी वाहनं उपलब्ध करून दिली। अकोला जिल्ह्यात सार्वत्रिक पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। जिल्ह्यात मृग नक्षत्र कोरडं गेल्यानं पेरण्या लांबल्या होत्या। जिल्ह्यात विखुरत्या स्वरूपाचा पाऊस असल्यानं काही भागात पेरण्या आटोपल्या असून पीक शेतात डोलत आहे, तर काही भागात शेतकऱ्यांकडून सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा केली जाते। जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झाले। त्यानंतर सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना ठार केलं। या हल्ल्यात अकोला जिल्ह्याचे वीर सुपुत्र प्रवीण जंजाळ हे जवान शहीद झाले। 2019 मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते। भारत मातेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर सुपुत्रावर त्यांच्या मूळ गावी अर्थात मोरगाव भाकरे या गावात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। शेतकरी बांधवांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊच नये यासाठी त्यांना केंद्रस्थानी ठेवून कृषी, आरोग्य, सिंचन, शिक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी। पशुधनाला हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी वैरण विकास कार्यक्रमाची ठोस अंमलबजावणी जुलै अखेरपर्यंत करावी, असे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हेलोंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले। ग्रामीण भागातील गायरान जमिनीवर कुरण विकास कार्यक्रम राबवून पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतींसह पशुसंवर्धन विभागानं कृतीशील कार्यक्रम राबवावा, असं ते म्हणाले। अकोला जिल्ह्यातील गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना जमिनीचे तुकडे पाडण्यास आणि एकत्रीकरण करण्यास निर्माण होणाऱ्या अडचणी संदर्भात मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे आणि अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत नुकतीच बैठक घेतली। या बैठकीत पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना 5 सदस्यांची नेमणूक करून एका महिन्याच्या आत अकोला जिल्ह्यात तुकडेबंदी कायदा लागू करण्याबाबत आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत आदेश दिले। भारतीय नौदलाबाबत विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं वसई इथून 8 जुलै रोजी नौदलातर्फे सुरू करण्यात आलेल्या महानेव्ही कनेक्ट कार रॅलीचं अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयात उत्साहात स्वागत करण्यात आलं। शिवाजी महाविद्यालयातील युवकांशी कॅप्टन अवस्थी यांनी संवाद साधला। कॅप्टन अवस्थी यांनी यावेळी उपस्थितांना नौदलाचा इतिहास, कार्य, यंत्रणा, आतापर्यंत पार पडलेल्या महत्वाच्या कामगिरी आदींबद्दल माहिती दिली। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार 27 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व दिवाणी, फौजदारी न्यायालय आणि जिल्हा ग्राहक तक्रार आयोग इथं राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं। जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी 15,822 प्रकरणं लोक अदालतीमध्ये तडजोडीकरता ठेवण्यात आली होती। त्यापैकी 1,781 प्रलंबित प्रकरणात आणि एकूण 5,016 दाखलपूर्व प्रकरणात समेट घडून आला। वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांचं वाशिम इथलं जिल्हा प्रशिक्षण 16 जुलै रोजी स्थगित करण्यात आलंय। मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीनं खेडकर यांना पत्र पाठवून ही माहिती देत महाराष्ट्र राज्य सरकारच्या या कार्यक्रमातून पदमुक्त करत अकादमीत परत बोलवलं। कोणत्याही परिस्थितीत 23 जुलैपूर्वी अकादमीत हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश खेडकर यांना देण्यात आले। जिल्ह्यात गेला संपूर्ण आठवडा ढगाळ वातावरण, संततधार पाऊस सुरू होता, त्यामुळे सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय। काही पिकं पिवळी पडत असून त्याची वाढ खुंटली आहे, तणही वाढत आहे। या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पाऊस सुरू असला तरी धरणातील पाणी पातळी फारशी वाढलेली नसून जिल्ह्यातील सोनल, अडाण आणि एकबुर्जी या 3 मध्यम प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प भरले असून एकबुर्जी प्रकल्प भरलेला नाही। राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 27 जुलै रोजी एका दिवसात जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एकूण 891 प्रकरणांचा तसंच दाखलपूर्व 87 प्रकरणं असे एकूण 978 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला। एकूण ₹20,57,0705 रकमेची प्रकरणं निकाली काढण्यात आली। आताच आपण ऐकलं अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र। याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे।